नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, चाल बिघडणार? क्वेश्चन मार्क. प्रश्न विचारतोय. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की कुठली चाल, कोण बिघडवणार किंवा कशी बिघडणार, कारण काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ त्याची उत्तरं देणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपण पाहूया. तर मित्रांनो, झालंय असं की लोकसभा 2024च्या इलेक्शनचं बिगुल शनिवार दिनांक 16 मार्च 2024ला वाजलं आणि त्यामुळं 16 मार्च 2024 पासून संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागू झाली. याचा अर्थ आता काहीही झालं तरी निवडणुका होणारच आणि त्या निवडणुकासाठी गुडघ्याला बासिंग लावून बसलेली जी काही मंडळी होती, राजकीय पक्ष, मग ती राजकीय पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्यांचे मित्रपक्ष म्हणजे ती महायुती, आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर इंडिया अलायन्स, या महाविकास आघाडीमध्ये असलेले पक्ष, आणि हे जर पक्ष बघितले तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. ह्या तीन पक्षांमध्ये आजपर्यंत गेल्या 4 महिन्यापासून मिटिंगावर मिटिंगा होत आहेत. आणि कशासाठी? तर फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये असलेल्या लोकसभेच्या 48 जागा. तुम्ही पाहताय 48 जागाची विभागणी किंवा वाटणी आजही या मातब्बर नेत्यांकडून होत नाही किंवा करता येत नाही. मग त्याची कारण काय? ही वाटणी त्यांना का करता येत नाही? आणि मित्रांनो, आकडा तर असा काही मोठा नाही, 48 आहे फक्त, आणि 3 पक्ष आहेत, त्याच्यामध्येही वाताहात झालेले पक्ष आहेत. शिवसेनेचे 2 तुकडे झाले, राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले, आणि अशी वाताहात झालेले पक्ष असतानाही त्यांच्याबरोबर काँग्रेस मात्र, त्यातली काही मंडळी बाहेर गेली, पण काँग्रेस जाग्यावरच आहे. मग अशा 2 पक्षांची वाताहात झालेली असतानाही, आपली ताकद कमी झालेली असतानाही किंवा कमजोर झालेले असतानाही, म्हणजे ज्याला म्हणतात ना की सिंह आहे किंवा वाघ आहे, तो कमजोर झालाय, मग त्या ताकदीप्रमाणे त्याने वागलं पाहिजे ना. पण तसं होताना इथं दिसत नाहीये. या महाविकास आघाडीतील 3 जे पक्ष आहेत, या पक्षांची अजूनही जागा वाटपाचा तिढा यांचा सुटलेला नाहीये, आणि त्यामुळं यांच्या मिटिंगा होत आहेत. मित्रांनो, 16 मार्च, आज 21 मार्च 2024 आहे, आणि आज सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सिल्वर ओक जो बंगला आहे, या बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 3 पक्षांची मीटिंग ह्या जागा वाटपासाठी होते. म्हणजे 4 महिन्यापासून या 3 पक्षांना 48 जागाचं जो वाटप होत नसेल तर सर्वसामान्य जनतेला काय वाटतं? त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे की 3 पक्षांमध्ये 48 जागाचं वाटप का होत नाहीये? ह्या तिघांचं भांडण आहे. आणि मग हे तिघांमध्ये जर जागा वाटपच होत नसेल तर हे एकत्र येऊन लढणार कसे आहेत समोर? आणि लढायला जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी छोटे छोटे गट एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय. काहीही झालं तरी त्यांना 3री टर्म घ्यायची हा प्रयत्न करतोय. परंतु त्यांनी जे काही आतापर्यंत जे काही वातावरण महाराष्ट्रात तयार केलं, देशात तयार केलं, त्यामुळं संपूर्ण जर परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. त्यांचे जर प्रयत्न बघितले तर देवेंद्र फडणवीसांनी अजितदादाला घेतलंय बरोबर, राष्ट्रवादी फोडलाय, शिवसेनेला बरोबर फोडलंय, आणि एकनाथजी शिंदेना बरोबर घेतलंय. परंतु त्यांच्या या कृतीचाच त्यांच्या पथ्यावर न पडता त्यांच्या विरोधात जाणार आहेत सगळ्या गोष्टी, आणि महाराष्ट्रातील जनतेला हे सहन झालेलं नाहीये, आणि म्हणून ती इलेक्शनची वाट पाहते. परंतु मित्रांनो, जर हरवायचं असेल किंवा 2024ला भारतीय जनता पार्टीला देशातून सत्तेतून घालवायचं असेल तर महाराष्ट्र ही तेवढंच मोठं राज्य आहे की ज्या राज्याचा प्रभाव, ज्या 48 जागा आहे त्याचा प्रभाव त्या सत्तेमध्ये पडतोय. आणि या 48 जागा जर भारतीय जनता पार्टीपासून दूर राहिल्या किंवा भारतीय जनता पार्टीला 48 जागा जिंकता नाही आल्या
तर 100% भारतीय जनता पार्टीला केंद्रातलं सरकार मिळत नाहीये. हे अशी परिस्थिती असताना इकडे मात्र महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत, त्यांच्यातच 48 जागाची विभागणी होत नाहीये. मी म्हणत नाहीये. बाळासाहेब आंबेडकर काय सांगतायत ऐका. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये 10 सीट्स जे आहेत मतभेद आहेत. शिवसेना उद्धव ठाकरेही मागते त्या सीट आणि काँग्रेसही मागते. त्यांचा जोपर्यंत तालमेल होत नाही तोपर्यंत तिढा सुटेल असं मी त्या ठिकाणी मानत नाहीये. दुसरं जे आहे त्या ठिकाणी 5 जागा अशा आहेत की ज्या शिवसेना उद्धव ठाकरेही मागते. 5 जागा ज्या आहेत त्या 5 जागा ज्या आहेत एनसीपी ही मागते आणि काँग्रेसही मागते. म्हणजे असं एकंदरीत 15 जागा आहेत की ज्या 15 जागेंवरती अजून यांचा तालमेल झालेला नाही. त्याच्यामुळे यांचा तालमेल होणार का याच्याकडे आमचं असणारं लक्ष आहे. तालमेल झाला तर आम्ही असणारं त्यांच्याशी बोलू शकतो अशी परिस्थिती आहे. यांचा तालमेल झाला नाही तर यांची पुढची राजनीती काय आहे हे आम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यावरती आम्हाला भूमिका घ्यावी लागेल. ऐकलं, 48 जागाचा तिढा सुटत नाही. सर्वसामान्य माणसाने जर बघितलं तर सर्वसामान्य माणूस काय म्हणेल की यांचा 48 जागाचा तिढा सुटत नसेल. 15 जागा ज्या आहेत त्यांच्याकडे, या 15 जागेवर एक तिघांचं भांडण आहे. तुम्ही ऐकलंच बाळासाहेबांनी काय सांगितलं ते. परंतु सर्वसामान्य माणूस काय सांगेल की ज्या जागावर भांडण आहे त्यामधले जे काही 15 जागा आहेत त्या 15 जागेमध्ये 3 पक्ष आहेत तर 5-5 जागा घ्या. कुठल्याही 5-5 जागा घ्या, भांडण संपून जाईल. पण तसं होताना दिसत नाही. काय याचं कारण काय की ह्या पक्षाने आतापर्यंत सत्ता भोगलेली आहे आणि सत्ता ही बुरी बला आहे. सत्ता ही लालच बुरी बला आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला माणूस निवडूनच आला पाहिजे. अरे पण निवडून आला पाहिजे, तुझा माणूस जसा निवडून आला पाहिजे मित्रा, तसा जो अलायन्स मध्ये तुझा घटक पक्ष आहे, मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या तिघांनी असा विचार केला पाहिजे ना की प्रत्येकाने विचार की मी निवडून आलं पाहिजे, माझा घटक पक्ष निवडून. तू एकटा निवडून येऊन काहीही होणार नाहीये. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर मग यांनी जी काही आत्ताची ही काही रणनीती आखली, नुसत्या मिटिंगा घेत आहे, त्याच्यातून काही फलश्रुती निघत नाहीये. आज सिल्वर ओक असलेल्या मीटिंगमध्ये काय होईल माहीत नाही. पण याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की 2019ला याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा 10 जागा त्यांचं म्हणणं आहे की आमच्या पराभूत झाल्या. आणि मग ज्या पक्षानं पराभूत झाल्या त्या पक्षाला आतमध्ये घेणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतंय. तो पक्ष कोणता आहे तर वंचित बहुजन आघाडी. अध्यक्ष कोण आहेत तर बाळासाहेब आंबेडकर. आणि मग यांच्या जागा पराभूत झाल्या 2024ला भारतीय जनता पार्टीच्या समोर जर इलेक्शन लढवायचं असेल, महाराष्ट्रातल्या 48 जागा जिंकायच्या असतील तर मग वंचितला पण बरोबर घेतलं पाहिजे. परंतु या तिघांचंच भांडण मिटत नाहीये. त्यामुळं वंचित अजूनही वंचितच आहे. यांच्या मिटिंगापासून सुद्धा वंचितच आहे. मध्ये 2 मिटिंगाला बाळासाहेबांना बोलवलं, त्याच्यातून बाळासाहेबांनी त्यांच्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या किंवा काही अटी मांडल्या, परंतु त्याच्यावर तर काहीच विचार झाला नाही. पण वंचितला जागा यांनी अजून सोडलेल्याच नाही. यांचीच भांडणं चाललेली आहेत. आणि मग मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये असं लक्षात येतं की इलेक्शन तोंडावर आले, डिक्लेअर झाल्यात, तरी यांचा जागा वाटपेचा तिढाच जर सुटत नसेल तर मग ही मंडळी एकत्र येऊन कसं लढणार आहेत. किंवा ज्या जागा त्यांना पसंत नसतील एकमेकाला त्या सारख्या तिघांनी घेतल्या तर काय फरक पडणार आहे. मग त्या कशा निवडून आणायच्या. ह्या जर समजा उदाहरण द्यायचं झालं, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कमकुवत आहे ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जर जात असेल, 1, 2, 3 काय असतील त्या ठिकाणी जर काँग्रेस आणि शिवसेना स्ट्रॉंग असेल तर ह्या दोघांनी त्यांना मदत करायची आणि ती जागा निवडून आली पाहिजे. म्हणजे ज्या कमकुवत जागा आहेत 3ही पक्षांकडे, त्याला बाकीच्या 2 पक्षांनी मदत करून ती जागा कशी काढता येईल हे बघायचंय. कारण ध्येय काय आहे तर 2024ला भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवायचंय. इकडे मात्र वंचित बहुजन आघाडी ह्या 3ही पक्षांना महाविकास आघाडीमध्ये पाहिजे, पण त्यांना मान सन्मानाने बोलवलंच जात नाहीये. आणि जर बोलवलं तर त्यांना किती जागा देणार याच्यावर काही चर्चाच होत नाहीये. कारण आतापर्यंतच्या मिटिंगा जर बघितल्या, फक्त मिटिंगा असं झाले.
आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडी अजूनही बाहेर आहे. आणि मग काल बाळासाहेबांनी डिक्लेअर केलं की काँग्रेस पक्षाला आम्ही 7 जागावर मदत करायला बिनशर्त तयार आहे. काहीही अटी शर्ती नाहीये. फक्त काँग्रेस पक्षाला ज्या महाविकास आघाडीमध्ये ज्या जागा मिळतील त्यापैकी 7 जागा आम्हाला सांगा आणि आम्ही त्यांच्यावर मदत करायला तयार आहोत. ऐका व्हिडिओ. पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या हिश्श्याला ज्या जागा येतील त्या जागेपैकी 7 जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ती जिंकू शकतात. त्या 7 जागेमध्ये, त्या 7 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे. आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाहीये, आमचं काही मतही नाहीये. आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला 7 जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे. त्या 7 जागा कुठल्या ते त्यांनी ठरवावं. ऐकलं. मग हे जर असेल तर मित्रांनो इथं असं लक्षात येतंय की बाळासाहेबांनी ही जे कंडिशन पण नाहीये काही आणि बाळासाहेबांनी हे डिक्लेरेशन दिले याचा अर्थ काय होतो. महाविकास आघाडीची वाट आम्ही पाहतोय असंही सांगतायत. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीने आम्हाला घेतलं पाहिजे बरोबर. आणि महाविकास आघाडीला सुद्धाही माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रामधून जर आपण बरोबर नाही घेतलं तर आपले 3, 13, 9, 12 झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे जे ध्येय आहे ते साध्य होणार नाही हे यांना माहिती आहे. मग हे वेळ काढू का पण करतायत. ही अशी कोणती खेळी खेळतायत, अशी कोणती चाल चालतायत की समोरच्या माणसाला म्हणजे एका पाहुण्याला आता आपल्यामध्ये ऍड करायचंय वंचितला तर त्याला अजून बाहेरच बसवायचंय. या तिघांचंच मिटत नाहीये. हे असे का करतायत. आणि मग जर हे असे एकमेकावर अविश्वास दाखवत असतील, या तिघांचं एकमेतच होत नसेल तर मग हे लोकांसमोर इलेक्शनला एक मताने कसे समोर जाणार आहेत हाही मित्रांनो प्रश्न पडतोय. आणि मग बाळासाहेबांनी ती जी काही भूमिका घेतली ती बाळासाहेबांची भूमिका बरोबर आहे की चूक आहे. महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन घटक जो काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल शरद पवारांचा, शिवसेना असेल यांच्यावर विश्वास ठेवतोय की हे चांगलं काम करतायत. पण यांच्या चांगल्या कामामुळं जर रिझल्ट येणार नसेल, कारण रिझल्ट जर महाराष्ट्रामध्ये आणायचा असेल, 48 पैकी जास्तीत जास्त जागा जर जिंकायच्या असतील तर वंचित शिवाय पर्याय नाही हे यांनाही माहिती आहे. परंतु ही मंडळी त्याच्यावर विचार न करता वंचितचं मतदान यांना पाहिजे पण वंचितची पत नकोय. म्हणजे वंचित बरोबर असलेल्या माणसाला हे मान सन्मान द्यायला तयार नाहीत पण त्याचं मत घ्यायला तयार आहेत. आणि कालपर्यंत आजपर्यंत यांनी हेच केलंय. जो वंचित बहुजन घटक आहे, जो राजकारणाच्या परिघाच्या बाहेर आहे, याला राजकारणात येऊच दिलेलं नाहीये. आणि ती जी काही चाल खेळतायत की वंचित आमच्या बरोबर आलाच पाहिजे, त्यांचं मतदान आम्हाला पाहिजे, पण त्यांना मान सन्मान किंवा मान सन्मानाने जेवढ्या जागा दिल्या पाहिजेत त्या मात्र आमच्याकडे मिळणार नाहीत. म्हणजे पाहुण्याला बोलवायचं आणि उपाशी ठेवायचं आणि वंचितला मात्र बदनाम परत करायला ही मंडळी मोकळीच असतात. परत भाजपाची बी टीम म्हणायला मोकळीच असतात. मग त्यांनी जर स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं किंवा स्वतंत्र निवडणुकाला समोर गेले तर महाराष्ट्रातील जनतेसमोर सांगणार की वंचित बहुजन आघाडी ही सर्वस्वी किंवा प्रत्येक वेळी ही भारतीय जनता पार्टीला मदत करते. पण यांची ही जी काही खोड आहे, यांची ही जी काही चाल आहे कोणती अपवृत्तीची की दुसऱ्याला मान सन्मान नाही, जे काही मिळालं ते आम्हाला मिळालं पाहिजे. 48 जागापैकी जास्तीत जास्त जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे. पण असं का होत नाही, वंचितलाही सामावून घ्या.
त्यांना थोड्या कमी जास्त देतील ना, 7 जागा 8 जागा जे काही असेल, पण मान सन्मानाने दिल्या पाहिजेत. कारण वंचितचा मताचा टक्का मित्रांनो मागच्या इलेक्शनला 7.66 होता, तो आत्ता 8च्या पुढे गेलाय, 8-9 झालेला आहे. हा सर्वे सांगतोय. आणि त्यामुळं पवार साहेबांना माहिती आहे की जी काही मतदान आहे, उद्धव ठाकरेचं मतदान उद्धव ठाकरेला मिळणारच आहे, पण काँग्रेसचं मतदान जे आहे ते काँग्रेसचं मतदान आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचं मतदान हे उद्धव ठाकरेकडे जाऊ शकतं, पण उद्धव ठाकरेंचं मतदान मात्र यांच्याकडे येऊ शकणार नाही. त्याच्यामुळं हा तिढा चाललाय. आणि त्यांची ही चाल आहे की काहीही झालं तर वंचितचं मतदान मात्र फुकट आपल्याला मिळालं पाहिजे. त्यांना तेवढा शेअर द्यायचा नाही, किंवा हिस्सा ज्याला आपण म्हणू ना, की जो काही 7 जागा 8 जागा किंवा असं म्हणा 6 किंवा 7 जागा द्यायला पाहिजे, त्या सुद्धा मान सन्मानाने न देता त्यांना लटकत बाहेर ठेवायचं आणि त्यांना आयत्या वेळी मग या म्हणायचं, नाही तर मग परत ब्लेम करायला मोकळेच, आम्ही हारलो, यांच्यामुळं हारलो लोकांच्या समोर जाऊन. पण मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन घटक या तीनही पक्षाचं, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं काय चाललंय उघड्या डोळ्यांनी पाहतोय. आणि जो घटक आज वंचित बहुजन आघाडीला अटॅच झालेला आहे किंवा त्यांच्या बरोबर आहे, तो मात्र तुमच्या जे काही भूमिका आहे, तुमची जी काही अपवृत्ती आहे, स्वतःच्या ताटात ओढून घेण्याची वृत्ती आहे, हे मात्र सर्वजण पाहतायत. त्यामुळं तुम्ही उद्या मात्र वंचितला नावं ठेवू शकत नाही किंवा भारतीय जनता पार्टीची बी टीम सुद्धा म्हणू शकत नाही. आणि बाळासाहेबांनी तर आता काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिलाय. खरगेंना पत्र लिहिलंय, पत्राचं उत्तर कधी येईल माहीत नाहीये, पण खरगेंना उत्तर येण्याची वाट पाहतायत बाळासाहेब. तुम्हाला 7 जागावर पाठिंबा देतो बिनशर्तपणे, पण मित्रांनो त्या जर जागावर पाठिंबा दिला तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय? काँग्रेसला 7 जागावर पाठिंबा, मग राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं काय? आणि मग इकडं राहिलेल्या 41 जागाचं काय? मित्रांनो, बाळासाहेबांनी अजून ते पत्ते ओपनच केलेले नाहीये. कारण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जो आहे, पूर्ण 6 कोटी मराठा समाज आज जर बघितलं तर अजितदादावर नाराज आहे, एकनाथ शिंदेवर नाराज आहे, भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाले. इकडे देवेंद्र फडणवीसांची जी चाल आहे, देऊ देऊ म्हणायचं पण पदरात काहीच टाकायचं नाही. आरक्षणामध्ये आतापर्यंत त्यांनी तेच घोळवत आणले, त्याच्यामुळे त्यांच्यावर पूर्ण नाराज आहे, ओबीसी नाराज आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर जरांगे पाटलांनी सांगितलंय 24 मार्च 2024ला की आम्ही आमची स्ट्रॅटेजी किंवा आम्ही आमचं जे काही आहे ते डिक्लेरेशन देऊ काय करणार आहे, आणि मराठा समाज जर इलेक्शनमध्ये उतरला, ओबीसी समाज जर उतरला, बहुजन रयत परिषद किंवा काहीतरी पार्टी त्यांची तयार झाली प्रकाश शेंडगेंची, आणि मग बाळासाहेब आंबेडकरांनी जर खरगेंचं उत्तर नाही आलं, बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी जर त्यामध्ये महाविकास आघाडीत समाविष्ट नाही झाला, तर बाळासाहेबांकडे पर्याय पण आहेत. आणि बाळासाहेबांनी ते जर पर्याय ओपन केले, मग ओबीसीचा पर्याय बाळासाहेबांकडे आहे, मराठा समाजाचा पर्याय बाळासाहेबांकडे आहे. आणि बाळासाहेबांनी जर ते ओपन केलं तर मग 3 पक्षाची म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची, कारण त्या 7 जागेवर तर त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. मग ह्या दोघांचं काय होणार आहे? ह्या दोघांची जी काही अपवृत्ती आहे, या अपवृत्तीमुळं किंवा त्यांची जी काही खोड आहे, जे असेल ते आपल्यालाच मिळालं पाहिजे, दुसऱ्याला हिस्सा मिळाला नाही पाहिजे, किंवा जे राजकारण आपणच करायचं. वंचित बहुजन घटकाला मात्र राजकारणाची चाहूलच लागू द्यायची नाही किंवा राजकारणाची गोडीच लागू द्यायची नाही. तो फक्त आपल्याला मतच देत राहणार आणि आपण सत्ता चालवणार. ही जी काही चाल आहे यांची, ही चाल मात्र बाळासाहेबांनी जर भूमिका घेतली तर मग मात्र या महाराष्ट्रातील जो तमाम वंचित बहुजन घटक आहे, ही तुमची चाल आत्तापर्यंत आणलेली हा बिघडवल्याशिवाय राहणार नाही. आणि ती तुमची चाल जर बिघडली तर मग मात्र तुमचं काही खरं दिसत नाही, आणि जे ध्येय होतं तुमचं तेही सफल होताना दिसत नाहीये. मित्रांनो, हे माझं मत आहे. तुमचं मत काय? तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.